बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. विशाळगडावर हजरत पीर मलिक ए रेहान याच्या नावाने दर्ग्याचे बेकायदेशीर बांधकाम करण्यात आलं आहे. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून विशाळगडावरील अनधिकृत बांधकाम तोडण्याच्या कामाला सुरुवात होऊन शेकडो बांधकाम तोडण्यात आली होती. परंतु त्यातील काही मालमत्ता धारकांनी न्यायालयात धाव घेतल्यामुळे न्यायालयाने पावसाळ्यात अनधिकृत बांधकाम तोडता येणार नाही, पावसाळा संपेपर्यंत अतिक्रमण तोडण्याची मोहीम थांबवण्याचे आदेश दिले. परंतु अद्याप तरी अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेला शासनाने सुरुवात केलेली नाही. तरी शासनाने ताबडतोब विशाळगडावरील सर्व अतिक्रमण बुलडोझर लावून काढून टाकावे. त्याचबरोबर हिंदू एकता आंदोलन व विशाळगड मुक्ती आंदोलनाने राज्याच्या मंत्र्यांच्याकडे उर्सावर बंदी घालण्याची मागणी केली होती. ही बंदी कायमस्वरूपी घालावी, तोपर्यंत पर्यटकांना विशाळगड पाहण्यासाठी खुला करू नये, अशा मागण्याचे निवेदन हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. तसेच नरवीर बाजीप्रभू देशपांडे व फुलाजी प्रभू देशपांडे यांची भव्य समाधीजवळ स्मारक उभे करावे व त्यांच्या पराक्रमाचा इतिहास त्यावर लिहावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. अतिक्रमण हटवण्याच्या दृष्टीने उच्च न्यायालयात भक्कम बाजू मांडण्यासाठी शासनाकडून चांगल्या अधिवक्त्याची नेमणूक करावी, अशी विनंती यावेळी करण्यात आली. यावेळी नितीन शिंदे, संदेश देशपांडे, संजय जाधव, दीपक देसाई, राजू जाधव, चंद्रकांत बराले, प्रकाश चव्हाण, गजानन तोडकर, दत्ताजी भोकरे, मनोज साळुंके, अवधूत जाधव, अनिरुद्ध कुंभार आदींच्या उपस्थितीत हे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. न्यूज मराठी 24 साठी कॅमेरामन सोमनाथ जांभळेसह पांडुरंग फिरंगे, कोल्हापूर.